खिलार महाराष्ट्राची शान चॅनलने आजपर्यंत तुमच्यासमोर यूट्यूब, टिकटॉक, इंस्टाग्राम, फेसबुक, कॅलेंडर, कॅप, टी शर्ट, खिलार पुस्तक, शॉर्ट फिल्म अशा वेगवेगळ्या माध्यमातून देशी गोवंश खिलार संवर्धनाचे काम केले। तर मग मंडळी, आज एक नवीन माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या समोर येत आहे भारतातील सगळ्यात पहिले देशी गोवंशावर आधारित खिलार ॲप। आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन येत आहोत लवकरच। महाराष्ट्र काय, कर्नाटक काय, सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी आज आपण तालुका बारामती, जिल्हा पुणेमधील सोनगाव या गावामध्ये आलेलो आहोत। आज आपण एक खूप विशेष अशी मुलाखत आहे, बऱ्याच दिवसांनी किंवा चॅनलवर क्वचित एक दोन मुलाखत अशा दुधाच्या रिलेटेड, खिलार गाई किती प्रमाणात दूध देते याचं एक उत्तम उदाहरण सध्या या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत। मुलाखत शेवटपर्यंत पहा, कारण या मालकांनी त्यांच्या दावणीला असलेल्या गायी या बाहेरनं न घेता जवळपास 99% गायी या त्यांच्या दावणीला असलेल्या एका गायीपासून, त्यांचे वडील असतील, आजोबा असतील, त्यांच्या काळापासून कशा पद्धतीने खिलारच्या कालवडी कोण हे वाढवत वळूकडे कशा पद्धतीने नेल्या, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही मुलाखत शेवटपर्यंत का पाहणं गरजेचं आहे। त्यांच्या गायीला जवळपास दिवसाला 10 लिटर दूध, 10 ते 11 लिटर दूध त्यांच्या एका गायीला आहे, आणि बाकी इतर देखील गायींच्या दुधाची माहिती आपण त्यांच्याकडून विशेष घेणार आहोत। तर अधिक माहिती पाहूया आपण आता मालकांकडे जाऊया मंडळी। तर मंडळी, आज आपण ज्यांच्या दावणीला आलेलो आहोत त्यांचं नाव आहे संतोष गोपने, राहणार सोनगाव, तालुका बारामती, जिल्हा पुणे। तर मंडळी, आज यांच्या दावणीला आज आपण त्यांच्याकडून प्रत्येक गायीची विशेष माहिती जाणून घेणार आहोत। दुधाची गाय, खुराक असेल किंवा कशा पद्धतीने त्यांनी तयार करत आले। सर नमस्कार, आम्हाला तुमच्या दावणीला असलेल्या ह्या एका जातीवंत गायी, दूध पण मोठ्या प्रमाणात आहे, थोडंसं तुमचं कुटुंबाचं थोडंसं जुन्या काळापासून कशा पद्धतीने तुम्ही काय काय करत आलात आणि ह्या गायीची माहिती द्या आम्हाला। नमस्ते सर, हे म्हणजे आमच्या आजोबापासूनच, पूर्वीपासून आमच्याकडे खिल्लार गाई असायच्या, एक दोन कंटिन्यू खिल्लार गाई असायच्याच आमच्याकडं। पण जसं आम्ही पाहायला लागलो तर आम्ही थोडं विचार केला की आता आमच्या भागात म्हणजे आमच्याकडं जर पाहिलं तर खूप कमी प्रमाणात खिल्लार गाई आहेत, आणि लोकांना आता गरज आहे, जर आपण एक खिल्लार गाई सांभाळली तर एक गाई आपलं एक 10-12 जणांचं कुटुंब सहज सांभाळू शकते, ते बी निरोगी। म्हणून आम्ही थोडा असा प्रयत्न केला की खिल्लारकर लोक का वळतील किंवा कसं वळतील, आणि आमच्याकडे जे जातीवंत गायी होत्या म्हणजे पहिलीपासूनच आमच्याकडे खिल्लार, गाजरी खिल्लारमध्ये गायी असायच्या, आणि आम्ही ती गायी दूध कशी देईल, कारण आता सर्रास लोक काय पाहतात का तर त्या गायीची पैदास हे खोंड किती पैशाला जाईल आणि तो रेसला पळेल का। तर भविष्यात जर का रेसवरती बंदी वगैरे आली काही कालांतर, म्हणजे येऊ नये पण जर चुकून काही झालंच, लोकांनी नियमावली वगैरे नाही पाळली आणि असं काही झालं तर आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये खिल्लारचं प्रमाण खूप कमी होईल। आत्ता रेससाठी खूप लोकांनी खिल्लार संगोपन परत चालू केलं आहे, पण आपण जर एक खिल्लार गाई दुधाळ वंशावळीची सांभाळली तर ती आता आपण जर पाहिलं तर क्वचितच जॉईंट फॅमिली आहे, नाहीतर सर्रास एक 6-7 लोकांचं कुटुंब असतं, आणि मोठ्यात मोठी फॅमिली पकडली तरी 10-12 लोकांची फॅमिली असू शकते। एक गाई जर अशी एक गाई सांभाळली तर ती 10-12 लोकांचं कुटुंबाला सहज निरोगी सांभाळू शकते। आणि जर एक गाई जरी पुण्यासारख्या ठिकाणी जरी म्हटलं तर एक 4 व्हील पार्किंगच्या जागेवरती एक गाई आणि एक वासरू आपण सांभाळू शकतो। तर सर, आता आम्हाला अजून एक विचारायचं आहे, सकाळी आपण एक दूध कलेक्शनची गाडी आली होती, त्या गाडीला आपण जे दूध दिलं ते या गाईचं दिलं, खिलारचं दिलं, किती लिटर दिलं? आता काय या गाईचं म्हणजे आता काय होतं की ह्या गाई सगळ्याच वेलेल्या आहेत आणि या ताज्या वेलेल्या आहेत। साधारण 1 महिना झालं गाई वेवून, आणि 1 महिन्याचं म्हणजे एवढं दूध एका टायमिंगला जर वासराला पाजलं तर अजून त्यांची दूध पचवण्याची क्षमता नाही आहे, त्यामुळे आपण आता त्यांचं थोडं दूध काढतो आणि ते आपण जे काही घरी लागल तेवढं ठेवून बाकीचं त्याच्यावरती मलई काढतो, त्याचं विरजन दही करून बाकीचं तूप करतो, आणि जे राहतंय ते दूध मलई काढून ते दूध आपण डेअरीला घालतो। आता मला एक विचारायचं आहे की आता आपल्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत
आणि आपली गरज किती लिटर दुधाची असते दिवसाची ती पूर्ण? आता आमच्या कुटुंबामध्ये आई वडील, आम्ही दोघं भाऊ, आमच्या दोघांच्या 2 मिसेस दोघांच्या, आणि मला एक मुलगा आहे आणि त्याला 2 मुलं. तर आमच्या फॅमिलीमध्ये आम्ही एवढेच जण आहे, 9 लोक. आणि आम्हाला या गाईचं म्हणजे एका गाईचं दूध 9 लोकांना भरपूर होतं, उलट शिल्लक राहतं दूध. त्याचंच आम्ही शिल्लक राहिलेलं दुधाचं दही करू शकतो, त्याचंच दह्याचं तूप करू शकतो. तर एक गाई आम्हाला 9 जणांना म्हणजे खूप निरोगी सांभाळू शकते. एक गाईचं मला सर विचारायचं, किती लिटर दूध, की एवढं लिटर दूधच आम्हाला घरात लागतं? हो, आम्हाला 2-2.5 लिटर दूध खूप होतं. म्हणजे एका टायमिंगला आम्हाला 1.5 लिटर, म्हणजे दोन्ही टायमिंगचं पकडलं ना तर 3 लिटर दूध खूप झालं. तर मंडळी, मला इथं ॲक्च्युली ही गोष्ट आता दुधाची गरज किती आहे याचं उत्तम उदाहरण सरांनी सांगितलं. त्यांच्या घरामध्ये किती लोक आहेत, किती मुलं असतील किंवा सर्व मंडळी मिळून किती आहेत, आणि दिवसभरात सकाळ संध्याकाळचं घरामध्ये किती लिटर दूध लागतं, त्या 2.5 ते 3 लिटर यांच्या कुटुंबाला लागतं. पण एक विशेष गोष्ट जर आजच्या मुलाखतीतली म्हणली तर आजपर्यंत आपण हे कधीच दाखवलेलं नाही की एखाद्या शेतकऱ्याच्या दावणीला असलेल्या खिलार गाईंचं दूध, हे दूध कलेक्शनची गाडी आत्ता आपल्यासमोर आलेली आहे. त्या गाडीमध्ये त्यांनी जवळपास जे काही लिटर दूध दिलेलं आहे आणि ते दूध पुढं एखाद्या दुसऱ्याच्या कुटुंबाला जात आहे. याच्या अगोदर आपण इतर गोवंश असतील, गीर असेल, जर्सी असेल, म्हशी असतील, याचं दूध कलेक्शन पाहिलं होतं. आज खिलारचा वाटा या गोष्टीमध्ये पण आहे की दुसऱ्याच्या घरामध्ये दूध देण्यासाठी ते दूध कलेक्शनच्या मार्फत जाते. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपल्या घरी कमीत कमी एक गाय सांभाळणं किती गरजेचं आहे. आणि आता आपण अजून पुढे सरांकडून ही माहिती जाणून घेणार आहोत की सर, आम्ही तुमच्याकडे दूध कसं काय एवढ्या प्रमाणात येतंय, त्याचा खुराक काय, या संदर्भात आपण अजून माहिती त्यांच्याकडून पुढे जाणून घेणार आहोत मंडळी. सर, आता एक गोष्ट विचारायची आहे की आता एवढं लिटर दूध येतंय, कदाचित तुम्ही काहीतरी वेगळा खुराक देताय असं आमच्या पाहणाऱ्यांचं किंवा आपल्या खिलार पालकांचं असं हे होऊ शकतं. तर नक्की कुठली जादू आपल्या दावणीला घडती की जी त्यांनी देखील करणं गरजेचं आहे, तर त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा आम्हाला. असं वेगळं काहीच नाही आमच्याकडं. जे सर्रास लोकांकडे आहे तेच आम्ही घालतो. आम्ही नंदन पशुखाद्याचं साधारण एका गाईला वेल्यानंतर अर्धा ते पाऊण किलो खुराक देतो. आणि जे काही रानामध्ये पिकतं, मका, कडवळ, ऊस, याचा मुरघास किंवा ओले, आता पाऊस आहे, आता ओलं चालू झालं आहे, नाहीतर उन्हाळ्यामध्ये त्याचा आम्ही मुरघास करून ठेवतो. तेच आम्ही गाईंना 2 टाईम देतो. आणि ते टप घे ना दादा, टप घे ना. साधारण हा टप आहे, हा टप जर फुल पूर्ण भरला तर आम्ही हा 2 गाईमध्ये एका टायमिंगला एकच टाकतो. असं वेगळं काहीच नाही आहे. मग त्यामध्ये ओला असेल किंवा मुरघास असेल, असं वेगळं आमचं कुठलंच खुराक नाही आहे किंवा वेगळं असं कुठलं खाद्य आम्ही घालत नाही आहे. फक्त आमचं एवढंच आहे की आम्ही टाईम टू टाईम आम्ही दोघंही बाहेर जातो. मी ऑफिसला जातो, हा शेतीतलं वगैरे किंवा गावात बाकी सगळ्या गोष्टी बघतो. त्यामुळे आम्ही सकाळी 7 आमची सगळी कामं झालेली असतात. आम्ही सकाळी त्यांना खाया वगैरे टाकून, पाणी ॲटोमॅटिक आहे, त्यानंतर आम्हाला गोठ्याकर 4:30लाच बघावं लागतं. त्यामुळे निवांत गाई रवत करत बसलेल्या असतात. बाकी असं वेगळं काहीच नाही आहे त्यांना. तर मंडळी, आपण सरांकडच्या त्या गाईचं वय आणि त्या गाईची पैदास आणि ही दुसरी गाय काय या संदर्भातली माहिती घेऊया. आता ती गाय आमची साधारण 19 वर्षाची गाय आहे. 16 वेत झाल्या. ती 16 वेतामध्ये फक्त तिला 3 कालवडी झाल्यात आणि बाकी सगळी 2 जुळी खोंड झाली. अशी तिला 16 म्हणजे 17मध्ये 3च कालवडी झाल्यात, बाकी सगळी खोंड झाल्यात. त्यामुळं तिची जी जास्त म्हणजे आत्तापर्यंत जी गायी वाढायच्या होत्या आमच्या गोठ्यामध्ये, ती काही गायी वाढू शकल्या नाहीत. तिच्या 3 कालवडी आहेत, त्या आम्ही आमच्याकडे सांभाळल्यात. अशी आमच्या गोठ्यातून आत्तापर्यंत एकही कालवड आम्ही बाहेर कोणालाही दिलेली नाही आहे, कारण आम्हाला देईपर्यंत ती अजून वेळच आली नाही आहे. आमचं थोडं ब्रीडिंगवर काम चालू आहे. आता या गायींच्या कालवडी आणि हिच्या कालवडी, आता या गायीची ही कालवड आहे, त्या गायीची ती कालवड आहे आणि ती कालवड आहे. आता ती पाहिलं तर ती 11.5 लिटर दूध देते ही कालवड. आता ही बी तिची साधारण ही आता हिचं तिसऱ्यांदा वेली असेल, तिसऱ्यांदा वेली. ही गाय आता 9-9.5 लिटर दूध देते. या गायीचीच ही बी कालवड आहे.
तर मंडळी, एक गोष्ट आपण जर पाहिली तर आत्ता व्हिडिओमधून गाईपासून मिळणाऱ्या दुधापासून ते स्वतःच्या घरापुरता आणि इतरांकरता तर काय काय गोष्टी तयार करतात याच्या संदर्भात देखील त्यांनी बरीचशी माहिती दिली. सर, थोडंसं आम्हाला आता दावणीला बऱ्याचशा गायी आम्ही पाहतोय, आता ही एक गाय थोडीशी आम्हाला वेगळी दिसते, तर तुमच्या दावणीला असलेल्या या गायीच्या संदर्भात माहिती द्या. एवढी एकच गाई आम्ही बाहेरून विकत आणली. आम्हाला असं वाटलं की या गायीपासून पैदास वळू म्हणजे खोंड चांगला होईल आणि ते आपण ब्रीडिंगसाठी वापरू शकतो. पण हिचं असं आहे की हिचं पैदास खूप सुंदर होती, पण दूध नाही आहे. म्हणजे ह्या गाईला दूध बिलकुल नाही आहे. सर, आता तुम्ही म्हणले की ह्या गाईला कमी दूध आहे, आता बाकीच्या गायींना जास्त दूध, हिला कमी दूध, याचं काय आपण सांगू शकतो? आता जर पाहिलं ना, म्हणजे आम्ही हे याच्यासाठीच गाय आणली होती की गाई बांधा वगैरे उत्तम आहे, मोठी आहे, आणि हिचं आम्हाला असं वाटलं की हिचं एखादं वासरू आम्ही वळू म्हणून ठेवू शकतो ब्रीडिंगसाठी. लोकांना आमच्या भागात वळू नाही आहे, तर पण हिचं आम्ही आणल्यानंतर पाहिलं की खुराक सेम आहे, असं या गाईला वेगळं असं काहीच नाही आहे. पण असतानाच हिची दुधाची क्षमता खूप कमी आहे. ही फक्त हिच्या वासरापुरतंच दूध देते. असं इतर म्हणजे वासरू पाजून तिला थोडं बी आम्ही दूध नाही काढू शकत, कारण ती तेवढं नाही आहे तिची दुधाची. फक्त ही उत्तम पैदास म्हटलं तर हिला थोडक्यात रेससाठी जी आपण पैदास घेऊ शकतो, बाकी दुधासाठी नाही आहे. तर आता मला सर इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे की मग आता शेतकरी जेव्हा किंवा पाहणारा प्रेक्षक वर्ग जर त्याला दुधाची गाय घ्यायची असेल किंवा आता ह्या गाईला दूध नाही, मग त्यांनी दुधाची गाय निवड करताना मग कशी निवड केली? आता तुमच्याकडे जर आम्ही कालवड मागायला आलो, तुम्ही देत नाही किंवा तुम्हाला ब्रीडिंगवर काम करायचंय, मग त्यांनी कशी निवड केली पाहिजे, कसं पाहिलं पाहिजे? पाहिलं जर दुधाची तुम्हाला जर लाईन पाहिजे असेल तर तुम्ही बघा, आता ही दुसऱ्या वेताची गाय आहे आपली. एक मिनिट. ही दुसऱ्या वेताची गाय आहे, आता खाली झाली. हिने पहिल्या वेताला 8.5 लिटर दूध दिले आपल्याकडे. आता हिचं जर पाहिलं म्हणजे आता ही आमच्या घरची गायची आहे ही गाय, हिची आई 11.5 लिटर दूध देते. हिने पहिल्या वेताला आता 8.5 लिटर दूध दिले. तर हिचं जर पाहिलं की दुधाची कशी पाहिजे गाय, तर आता पहा तुम्ही आमच्याकडे त्या काही कालवडे आता पहिल्यांदा भरले, 2-3 महिन्याच्या गाभण आहेत, ही खाली झाली. हे जर दुधाची लाईन आहे, ही लाईन ह्या आत्ताच बघा, म्हणजे जर अशी लाईन असेल तर 100% ती गाई दूध देणारच. आणि गाजरीमध्ये जर गाई असेल, गाजरी मिक्स धनगरी खिल्लारमध्ये, तर 100% गाई ती दूध देतीच. म्हणजे आपण ही दुधाची जी तुम्ही लाईन दाखवता ही जास्त मेन निवड करताना ते पाहणं गरजेचं आहे. आणि गाईची सडं वगैरे लांब असावेत, सडामध्ये अंतर असावे, तर ती गाई 100% दूध देणार. आणि जर तुम्हाला आपली आता आम्ही जर पाहिलं तर सगळ्यांसाठी गायी पुरवू शकत नाही किंवा तेवढ्या प्रमाणात आमच्याकडे कालवडी बी होणार नाहीत आणि ते लोकांपर्यंत जाणार बी नाहीत. तर तुम्ही जे तुमची गाय आहे तर ती गायी जर अशी निवडली आणि तिच्या जर कालवडीचं चांगलं संगोपन केलं किंवा तिला भरपूर दूध वगैरे पाजलं, तर ती गायीपेक्षा ती वेल्यानंतर 1 लिटर का होईना आईपेक्षा जास्त दूध देणारच. मग तुम्ही जर त्याच्यावर काम केलं की आम्ही पुरवू शकत नाही सगळ्यांसाठी, पण तुम्ही जर त्या गायीची कालवड सांभाळली, तिला व्यवस्थित खुराक दिलं, तिला व्यवस्थित संगोपन केलं, तर ती आईपेक्षा अर्धा 1 लिटर दूध जास्त देणार. तिची कालवड परत तुम्ही त्याच पद्धतीने सांभाळ केला तर ती 100% तिच्यापेक्षा परत अर्धा 1 लिटर दूध देणार. तर असं जर केलं तर आपल्याकडं 10 लिटर दूध देणाऱ्या गायी बऱ्याच प्रमाणात आपण तयार करू शकतो. तर सर अजून एक विचारायचं की हिला जो आत्ता खाली खोंड आहे तो कुठल्या बैलाचा आहे? तो माऊली माने उमरपाग त्यांचा जो कपिला आहे, शंभू म्हणून. आत्ता 4 दाते आहे तो. आम्ही त्यांना आता ह्या वेळेला 2 दाते असताना भरला होता. तर तो आमच्याकडं पूर्ण ब्लॅक जेर झाला आहे पूर्णपणे, म्हणजे त्याची जीभसुद्धा काळीच आहे, कुठलाही केस वगैरे असा त्याला एकही पांढरा नाही आहे. आता त्याच वळूची या गायीसाठी निवड करण्याचं कारण काय? म्हणजे तुम्ही आता जेव्हा गायींसाठी वळू निवडता तेव्हा कुठल्या गोष्टींची तयारी अगोदर करून ठेवता? आता आम्ही ज्यावेळेस वळू निवडतो त्यावेळेस आम्ही वळूवाल्यांच्या घरी जातो, वळू पाहतो, त्याची लाईन बघतो, त्याचा बांधा बघतो आणि आपल्या गाईला जर भरलं तर त्याची पैदास कशी होईल. आणि आम्ही आत्ता जो वळू सिलेक्ट करतोय तो आमच्या गाई जास्त दूध देतात. आणि जर वळू बी तसाच असेल सिलेक्ट, त्याचा बांधा वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर बऱ्यापैकी वळूचं म्हणजे गाईचं 25%च गुण वासरामध्ये येतात आणि वळूचं जवळपास 75% म्हटलं तरी चालेल वासरामध्ये गुण येतात. त्यामुळे थोडं आम्ही लाईन बघूनच वळू भरतो.
म्हणजे प्रत्येक गाईला होणारं वासराचं हे निसर्गता 75% गुण हे वळूकडूनच येतं. पाहिलं तर आपण जर पाहिलं तर 99% वळूचे गुण हे 75-80% येतात आणि आईचे 20-25%च राहतात. तर मंडळी, अशा प्रकारे या मुलाखतीच्या माध्यमातून आपण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये त्यांच्या दावणीच्या या ज्या 4 गायी आपण पाहतोय मागच्या, यांची वासरं, यांचं दूध, यांचं संगोपन या संदर्भातली माहिती घेतली. तर मंडळी, एक गोष्ट आपण या मुलाखतीच्या माध्यमातून खरं तर प्रत्येक जणाचा हा प्रश्न असतो, हे खिलार फायदेशीर आहे का? खिलार फायदेशीर कशासाठी खिलार ठेवायची? खिलारपासनं आता शर्यत बंदीच्या काळात बराचसा तो प्रश्न प्रत्येकाकडे असायचा. बंदी उठल्यावर प्रत्येकजण म्हणतोय की आता वासरं विकल्या जातात, मग थोडीफार फायदेशीर आहे असं म्हणूया. पण याच्या व्यतिरिक्त पण देखील आपण जर विचार करायला गेलं तर आज आपण एक उत्तम उदाहरण सध्या या शेतकऱ्यांचं आपल्याकडे आहे की जे त्यांना आपण विचारणार आहोत. सर, आता आम्ही सकाळी आल्यानंतर तुमचे मोठे बंधू असतील, घरातले इतर मंडळी असतील, त्यांच्याशी देखील चर्चा केली. दावणीला खिलार 99%. ह्याच्या अगोदर जर्सी तुमच्याकडे काहीतरी एक 10 वर्षापूर्वी जर्सी होत्या. मग त्या जर्सी तुम्ही 51 मोठ्या प्रमाणामध्ये होत्या आणि ते देऊन टाकल्या. तसं पाहायला गेलं तर जर्सी म्हणजे थोडंसं आम्हाला हे सांगा की जर्सी त्या काळात देणं हा आम्ही म्हणतोय की तुम्ही का दिला, कारण त्याच्यातून तुमचं दुधाचं उत्पन्न कदाचित भरपूर मिळत असेल. पण एक खिलार फायदेशीर आहे का, ते फायदेशीर आहे किंवा काय नक्की, हे आमच्या प्रेक्षकांना सांगा जरा. हा जो क्वेश्चन आहे, तुम्हीच काय पण आमच्या गोट्यावरती जो कोण येईल, पाहुणा, मित्र किंवा जाता येता काही लोक येतात किंवा इतर काम, आमच्या बंधूंवर काही कामानिमित्त लोक येतात, तर आल्यानंतर त्यांचा सुद्धा हाच प्रश्न असतो की तुम्ही एवढे खिल्लार पाळलेत, मग तुम्हाला परवडतं का, आणि तुम्ही हे कशासाठी, मग यातून काय आहे आणि यातून किती फायदा आहे तुमचा. तर ते आल्यानंतर पहिला क्वेश्चन हा त्यांचाच असतो. पण तेच लोक इथं येतात, चहा वगैरे घेतात, गोटा वगैरे फिरतात आणि फिरल्यानंतर तेच जाताना आम्हाला हे सांगून जातात की खूप समाधान भेटलं, खूप मस्त वाटलं, आम्हाला एखादी देशी गाय भेटेल का. हे त्यांचाच क्वेश्चन असतो आणि त्यांनाच 1 तासानंतर, अर्ध्या तासानंतर त्यांनाच मिळालेलं त्यांचं उत्तर असतं की हे समाधान आहे, की हे समाधानासाठी ते आम्हाला हे म्हणतात की काही करून आम्हाला यातून एखादी कालवड द्या किंवा तुम्ही यातून एखादी कालवड आम्हाला देऊ शकता का, किंवा ते रिक्वेस्ट करून जातात की द्यायची असेल तर पहिला आम्हाला कळवा. आणि त्याचं जर पाहिलं तर तुम्ही दूध पाहिलं, तूप पाहिलं, दही पाहिलं आणि समाधान तर आहेच आहे. आणि गोमूत्र, शेतीसाठी सगळ्या गोष्टी, ह्यात खूप काय आहे. म्हणजे तो ऑब्झर्व जर केलं तर असा कोणी जो म्हणतो ना किंवा खिल्लारमध्ये काहीच नाही किंवा ते कसं परवडतं, त्यांनी फक्त आमच्या गोट्यावरती यायचं आणि अर्धा तास थांबायचं आणि अर्ध्या तासानंतर त्यांनाच समजेल की खिल्लारमध्ये काय आहे आणि काय नाही. धन्यवाद सर. तर मंडळी, एक गोष्ट जर आपण सांगितली तर यांनी एक गोष्ट सांगितली की इथं आल्यानंतर त्या गोष्टीमधलं समाधान किती महत्त्वाचं आहे. पैसे तर लाख आपण कोणत्या ना कोणत्या गोष्टीतनं आपल्या कामधंद्यातनं आपण कमवूच, पण समाधान किती महत्त्वाचं आहे आले. आणि हे फक्त त्यांच्या तोंडातून नाही तर येणाऱ्या प्रत्येकाकडून हे जाणवतंय मंडळी. त्यामुळे आपण ह्या मुलाखतीचा पुढचा भाग की ज्या मागील गायी आहेत तर तिकडे जाऊया आणि त्यांची माहिती घेऊ. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.